नमस्कार. आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज कुष्मांडा नवमी व आवळा नवमीचे दिव्य रहस्य आणि दिव्य ऊर्जा व रेकीची अनुभूती या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत की आजच्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरू सर्व देवदेवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा 30 ऑक्टोबर आवळा नवमी. आज आपण जाणून घेणार आहोत महिन्यातील अत्यंत पवित्र दिवस कुष्मांडा नवमी व आवळा नवमी. रेकीची अनुभूती. या दिवशी माता कुष्मांडा व आवळा वृक्ष यांच्या पूजनाने अत्यंत पवित्र दिवस. यामुळे आपले आरोग्य, समृद्धी, तेज आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते. या दिवशी जर आपण रेकी ऊर्जा साधना केली तर ती आपल्या सप्तचक्रातील दिव्य प्रकाश जागृत करते. तिच्या हास्याने म्हणजेच कुष्मांडा मातेच्या हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती झाली असे देवी भागवत पुराणात वर्णन आहे. कुष्मांडा नवमी आणि आवळा नवमी एकाच दिवशी साजरी केली जाते. यांचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन त्याद्वारे आपण आपल्या रेकीच्या ऊर्जा वृद्धिंगत करू शकतो. पहा, कुष्मांडा चतुर्थी देवी सूर्यकोटी समप्रभा अष्टभुजा धारण शक्ती सर्वसिद्धिप्रदा भवे. ज्याप्रमाणे देवी कुष्मांडा माता तेजस्वी आहे ते अष्टभुजाधारी शक्तिरूपा असून सर्व सिद्धी आणि आरोग्य प्रदान करणारी आहे. या दिवशी देवीच्या पूजनाने कुष्मांडा मातेच्या देवीच्या पूजनाने मनातील अंधकार नाहीसा होतो, चित्त शुद्ध होते आणि शरीरामध्ये ऊर्जा प्रवाह शुद्ध व तेजस्वी होतो. कुष्मांडा देवी मातेची ऊर्जा ही सोलर मणिपूर चक्राशी संबंधित आहे. या दिवशी जर रेकी उपचारकर्त्याने रेकी साधकाने मणिपूर चक्रावर ध्यान साधना केली तर आत्मविश्वास, पचनशक्ती आणि आत्मबल वाढते. आवळा वृक्ष. आवळा नवमी पण आहे. जसं कुष्मांडा मातेचं पाहिलं तसं आवळा वृक्षाविषयी जाणून घेऊया. आवळा वृक्ष म्हणजे भारतीय संस्कृतीतील सप्तर्षी प्रमाणे पवित्र ऊर्जा स्तोत्र. पुराणात म्हणजेच पद्मपुराणात आवळा हा अमृत फळ म्हणून ओळखला. या दिवशी आवळा पूजन करणे, आवळ्याची पावडर पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करणे, यामुळे आपल्या शरीरातील सत्वगुण वाढतात. आपल्या शरीराशी संबंधित जे विकार आहे ते कमी व्हायला सुरुवात होते. आवळा नवमीच्याच दिवशी हे करतात. धात्री फल परम पुण्य देवनामापि दुर्लभम ये पवित्रदत्त्या नित्य सर्व पाप प्रमुच्यते. जे भक्त भावपूर्वक आवळ्याचे सेवन करतात तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि शरीर, मन, आत्मा शुद्ध व ऊर्जांकित होतात. आजच्या दिवशी आवळा पूजन करणे, आवळ्याच्या झाडाचे पूजन करणे, तिथे दीपक लावणे आणि पुष्प आणि तिथे आवळ्याच्या झाडाची ते ओली माती असते तिथे चिमूटभर साखरही टाकावी. त्यामुळे तिथं असणारे छोटे छोटे जीव जसे मुंग्या आहेत आणि कीटक आहेत त्यांनाही अन्नदानाचं पुण्य आपल्याला प्राप्त होते. आता रेकीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नवमी ही अनाहत चक्राशी निगडीत आहे.
आवळ्याचे सेवन वृक्षाखाली ध्यान करताना रेकी हिलर. आपण आवळ्याचे सेवन तर करायचेच, पण आवळ्याच्या वृक्षाखाली बसून जर ध्यान साधना केली तर त्या दिवशी बघा, रेकी साधक ज्यांनी रेकी शिकले असे साधक ध्यान साधना करताना स्वतःभोवती चौकोरे चौकोरे, सहेकी सहेकी अशा चिन्हांनी स्वतःभोवती संरक्षण कवच निर्माण करतात. आणि ही ध्यान साधना केल्यामुळे मनातील ताण, नकारात्मकता निघून जाते, सकारात्मक वृत्ती वाढते, आपल्यातील ऊर्जा, रेकीची दिव्य ऊर्जा प्रखरतेच प्रकट करते. पहा, ध्यान जागृत करण्यासाठी जेव्हा आपण ध्यान साधना करतो, ही करुणा रेकीमध्ये आहे, सर्वांना माहिती. हर्ट सिंबल म्हणजे हृदयाशी, प्रेमाशी, आपुलकीशी निगडीत आहे. ज्या ठिकाणी मनुष्याला तिरस्कार, राग असतो, अशा व्यक्तींना या चिन्हाद्वारे, करुणा रेखी चिन्ह, त्यांच्यामध्ये प्रेमभाव, आपुलकी आपण निर्माण करतो. या चिन्हाचा वापर करून नकारात्मकता नष्ट केली जाते. आवळ्याच्या वृक्षाखाली बसून ही ध्यान साधना केली जाते. तसेच या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली बसून अन्न सेवन केल्यामुळे वर्षभरात अन्नामुळे आपल्याला जे काही विकार, आजार होतात ते होत नाही. म्हणजेच थोडक्यात काय, तर व्यक्तीला अन्नाशी निगडीत असणारे आजार होत नाही. म्हणून आवळ्याच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली बसून अन्न, आहार सेवन करणे किंवा अन्नदान करणे, या दोन्ही गोष्टी केल्या जातात. पहा, कधी कधी भोजनाच्या वेळी अधूनमधून ताज्या आवळ्याचे तुकडे चावून खाल्ल्याने तर पुष्टी मिळतेच, परंतु आपली पचनक्रिया जलद होते. शरीरात जितके व्हिटॅमिन सी पाहिजे त्याची पूर्तता फक्त एक आवळा खाल्ल्याने होते. म्हणून आवळा श्रेष्ठ रसायन आहे. दीर्घायुष्य, बळ, ओज व शक्ती देतो, आरोग्य वाढवितो, वर्ण उजळवितो. आपल्या सहस्रार चक्रावर दिव्य ऊर्जा, प्रकाश प्रवाह. रेकी साधकांसाठी हा दिवस दैवी ऊर्जेचा आहे, निसर्ग शक्ती याचे मिलन होते. जेव्हा आपण साधना करतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रामार्फत आपल्या प्रत्येक चक्रांमध्ये प्रवाहित होते. त्यावेळेस जाणवते, जेव्हा आपण आवळ्याच्या वृक्षाखाली बसून ही ध्यान साधना करतो त्यावेळेस जाणवते की आपल्या ज्याप्रमाणे आपले मणिपूर चक्र सक्षम होते, पचनक्रिया वाढते. आवळ्याच्या एका सेवन केल्यानेही आपल्याला अनेक फायदे होतात. व्हिटॅमिन जी, सत्व व सी वाढते. तसेच या वृक्षाला स्पर्श केल्यानेही आपल्यातील अस्वस्थता कमी होते. तसेच या वृक्षाचे पूजन केल्यानेही आपल्यातील नकारात्मकता निघून जाते. एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या अस्थी कोणी गंगेत प्रवाहित करू शकत नसेल तर स्कंद पुराणानुसार आवळ्याच्या रसाने, जेव्हा आपण एखाद्याच्या अस्थी गंगेत वाहू शकत नाही, पण अशा वेळेस पद्मपुराणात सांगितले आहे की त्या व्यक्तीच्या अस्थी आवळ्याच्या रसाने धुवून कोणत्याही नदीत अस्थी विसर्जित केल्या तरी त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होते. हे आपल्या पुराणामध्ये आहे. आणि हा नवीन शोध नाही, पूर्वीपासून चालत आलेलीच ही परंपरा आहे. पण काळाच्या ओघात नवीन लाईफस्टाईलमध्ये आपण हे सर्व विसरत चाललोय. पण ह्या गोष्टी त्या दिवशी प्राधान्याने करणे गरजेचे आहे. अशा या सुंदर आपल्या भारतीय संस्कृतीचा आपल्याला गर्व असायला हवा. जरूर सर्वांनी कुष्मांडा नवमी, आवळा पूजन आणि गो अष्टमीचे पूजन करा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.